रोज रात्री आपण डोळं मिटतो आणि एका अशा जगात प्रवेश करतो जिथे भौतिकशास्त्राचे कोणतेही नियम लागू होत नाहीत. आपण हवेत उडतो, अचानक उंच इमारतीवरून खाली पडतो किंवा कधीकधी पूर्णपणे अनोळखी चेहरे आपल्याला ओळखीचे वाटू लागतात. आपल्याला वाटतं की झोपेत आपला मेंदू विश्रांती घेत असतो, पण प्रत्यक्षात या शांततेच्या मागे काहीतरी वेगळंच घडत असतं. या ग्राफमध्ये पहा, जागे असतानाच्या आणि झोपेच्या विशिष्ट टप्प्यातील मेंदूच्या लहरींमध्ये साम्य दिसते. याला REM म्हणतात. यात मेंदूची हालचाल प्रचंड वेगवान असते. याच दरम्यान बंद पापण्यांच्या आत आपले डोळे वेगाने फिरतात आणि हृदयाची गती बदलत राहते. याच अवस्थेत आपल्याला सर्वाधिक स्वप्ने पडतात. एका रात्री 4 ते 6 स्वप्ने पडूनही सकाळी उठल्यावर त्यातील 90% भाग आपल्या स्मृतीतून पुसला गेलेला असतो. बाह्य जगासाठी आपण पूर्णपणे शांत असलो तरी आपला मेंदू आतून माहितीवर प्रक्रिया करण्याचे स्वतःची एक स्वतंत्र कांधात असतो. दिवसभरात आपण शेकडो चेहरे पाहतो आणि हजारो नवीन गोष्टी ऐकतो. हा माहितीचा साठा इतका प्रचंड असतो की मेंदूला तो साठवण्यासाठी एक विशिष्ट पद्धत वापरावी लागते. मेंदू एखाद्या मोठ्या सर्व्हर रूमप्रमाणे काम करतो. इथे माहितीचे वर्गीकरण चालते. महत्त्वाची माहिती दीर्घकालीन स्मृतीमध्ये साठवली जाते, तर अनावश्यक माहिती काढून टाकली जाते. जेव्हा मेंदू ही माहिती हाताळत असतो तेव्हा काही विखुरलेल्या प्रतिमा आणि आठवणी समोर येतात. या प्रक्रियेतूनच स्वप्नांची निर्मिती होते. आपण दिवसभर ज्या गोष्टीचा जास्त विचार करतो ती स्वप्नात येण्याचं कारण हेच आहे की मेंदू रात्री त्याच माहितीच्या फाईल्सवर काम करत असतो. फक्त माहितीच नाही, तर आपल्या दडपलेल्या भावना, राग किंवा भीती स्वप्नांच्या माध्यमातून बाहेर पडतात, ज्यामुळे मनावरचा ताण हलका होण्यास मदत होते. आपला मेंदू रात्रीच्या वेळी ही जी मांडणी करतो ती आपल्या मानसिक आरोग्याचा समतोल राखण्यासाठी अत्यंत आवश्यक ठरते. कधीकधी आपल्याला भीतीदायक स्वप्ने पडतात, ज्याला आपण नाईटमेअर्स म्हणतो. ही स्वप्ने सहसा आपल्या ताणतणावाचे प्रतिबिंब असतात, पण त्यामागे एक संरक्षण यंत्रणाही दडलेली असू शकते. उत्क्रांतीच्या प्रवासात मेंदूने संकटांचा सामना करण्यासाठी ही पद्धत विकसित केली आहे. स्वप्नात संकटाचा अनुभव घेतल्यामुळे वास्तवात अशा परिस्थितीला सामोरे जाण्याची मानसिक तयारी होते. अशा प्रकारे स्वप्ने आपल्याला संभाव्य धोक्यांशी लढण्यासाठी सज्ज करतात. पण जर आपण स्वप्नात पळत असू किंवा कोणाशी लढत असू तर प्रत्यक्षात आपले हातपाय का हलत नाहीत? REM झोपेमध्ये मेंदू स्नायूंकडे जाणारे सिग्नल तात्पुरते थांबवतो. यामुळे आपले शरीर बिछाराबिल स्थिर राहते आणि स्वप्नातील कृती आपण प्रत्यक्षात करण्यापासून सुरक्षित राहतो. मेंदू ही एक अशी सुरक्षित जागा तयार करतो जिथे आपण कोणत्याही शारीरिक हालचालीशिवाय संकटांचा सराव करू शकतो. कधीकधी वास्तवात एखादी घटना घडताना आपल्याला तीव्रतेने असं वाटतं की हे आपण आधीच पाहिलं आहे. यालाच डेजा वू म्हणतात. संशोधकांच्या मते जेव्हा आपण पाहिलेले एखादे स्वप्न आणि वास्तवातील प्रसंग एकमेकांशी मिळते जुळते असतात तेव्हा मेंदूला ती ओळख पटते आणि हा विलक्षण भास निर्माण होतो. याहूनही प्रगट म्हणजे ल्युसिड ड्रीम, जिथे आपल्याला स्वप्नातच आपण स्वप्न पाहत आहोत याची जाणीव होते आणि आपण त्या जगातील घडामोडींवर नियंत्रण मिळवू शकतो. विज्ञानाने आज खूप प्रगती केली असली तरी भविष्यातील घटनांची चाहूल देणारी स्वप्ने किंवा मृत व्यक्तींच्या प्रतिमा यांसारख्या गोष्टींची उत्तरे आजही पूर्णपणे मिळालेली नाहीत. यामुळेच स्वप्ने हे आजही विज्ञान आणि रहस्याच्या सीमेवर असलेले गूढ आहे. स्वप्ने हे विश्वाचे संदेश असोत वा मेंदूतील प्रक्रिया, ती आपल्याच मनाच्या न